नमस्कार. ईश्वरीची आई सुप्रिया खूपच अस्वस्थ असते. त्यावेळेला ईश्वरीचे वडील ईश्वरीच्या आईला म्हणत असतात, "काय ग हे सुप्रिया, काय झालंय काय? इतकी अस्वस्थ का दिसतेस तू?" त्यावर ईश्वरीची आई सुप्रिया स्वतःच्या नवऱ्याला म्हणत असते, "काय करू मी? माझं मलाच कळत नाही. कसं शोधून काढू त्या वल्लरीला मी?" त्यावर ईश्वरीच्या वडिलांनी ईश्वरीच्या आईला एक जबरदस्त अशी आयडिया दिलेली असते. आणि अशातच आता सुप्रिया म्हणत असते, "छान आहे तुमची आयडिया. एक काम करा, तुम्हीच त्या स्केच आर्टिस्टला बोलवून घ्या." इकडे आपण पाहतोय, आता सुप्रियाच्या नवऱ्याने स्केच आर्टिस्टला बोलवलेलं असतं. आणि मग तो स्केच आर्टिस्ट सुप्रियाच्या डोक्यामध्ये नेमका कसा त्या स्त्रीचा चेहरा आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सुप्रिया जेवढं जमेल तेवढं बारकाईने स्केच आर्टिस्टला सांगण्याचा प्रयत्न करते. आणि शेवटी बऱ्याच वेळानंतर स्केच आर्टिस्टने एक चेहरा तयार केलेला असतो. तो चेहरा हुबेहूब वल्लरीचाच असतो. आणि अशातच आता सुप्रिया म्हणत असते, "अगदी बरोबर रेखाटलाय तुम्ही तो चेहरा." त्यावर मात्र आता वल्लरीला आपण लवकरात लवकर पकडू आणि अर्णव समोर उभा करू असं सुप्रियाला वाटत असतं. तेवढ्यात सुप्रिया लगेचच आता ईश्वरीला फोन करण्याचा विचार करत असते. आणि तेवढ्यात आता नम्रता तिथे आलेली असते. नम्रता म्हणत असते, "आई, काय झालंय? तू कसला विचार करते?" त्यावर सुप्रिया म्हणत असते, "नमू, हा बघ, हाच त्या बाईचा चेहरा. आता लवकरात लवकर मला अर्णवला या बाईसमोर उभं करायचं आहे. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल." त्यावर मात्र नम्रता म्हणत असते, "आई, आधी एक काम कर. येशूला फोन करून सांग की आपल्याकडे त्या बाईचं आता स्केच आहे." हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता लगेचच सुप्रियाने ईश्वरीला फोन लावायला घेतलेला असतो. ईश्वरी इकडे किचनमध्ये काहीतरी बनवत असते. आणि तेवढ्यात ईश्वरीचा फोन वाजतो. ईश्वरी फोन रिसीव करते. ईश्वरी बोलते, "बोल आई." त्यावर सुप्रिया म्हणत असते, "ईशू, काय करतेस तू आता? मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे." ईश्वरी म्हणत असते, "आई बोल, मी आता किचनमध्ये आहे." सुप्रिया म्हणत असते, "ईशू, आपण आत्तापर्यंत ज्या बाईला शोधत होतो ना, त्या बाईपर्यंत आता पोहोचण्याचा मार्ग मोकळा झालाय." हे वाक्य ऐकल्यावर ईश्वरी म्हणत असते, "आई, काय बोलतेस तू हे? खरंच?" त्यावर सुप्रिया म्हणत असते, "हो, आपण पहिली पायरी गाठली आहे." त्यावर ईश्वरी म्हणत असते, "म्हणजे काय ते क्लिअर करून सांग." त्यावर सुप्रिया म्हणत असते, "अगं, तुझ्या बाबांनी त्यांच्याच ओळखीतल्या एका स्केच आर्टिस्टला आज घरी बोलवलं होतं. त्या स्केच आर्टिस्टला ती बाई कशी दिसते मी अगदी तंतोतंत सांगितल्यानंतर त्याने जे चित्र रेखाटलंय ते चित्र हुबेहूब त्या बाईसारखंच आहे." त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते, "आई, असं असेल ना तर लवकरात लवकर आता आपल्याला त्या बाईपर्यंत पोहोचायला हवं. एक काम करतेस का? ते रेखाटलेलं चित्र घेऊन तू इथे माझ्या घरी येतेस का?" त्यावर सुप्रिया म्हणत असते, "हो, मला तिथे यायचंच आहे. मला अर्णवला दाखवायचं आहे की नेमकं आत्तापर्यंत जे काही कांड घडलं आहे त्यामागे या बाईचा हात आहे." त्यावर मात्र आता थेट ईश्वरी म्हणत असते, "आई, ते तर आता बोलणारच आहोत आपण. तू आधी ये इकडे." आणि अशातच आता ईश्वरीच्या घरी जायला सुप्रिया तिथून निघालेली असते. इकडे आपण पाहतोय, नम्रता म्हणत असते, "आई, मी सुद्धा येऊ का तुझ्याबरोबर?" त्यावर मात्र सुप्रिया म्हणत असते, "नको, प्लीज, तू इथेच थांब." आणि मग नम्रताला तिथे थांबावं लागतं. इकडे वल्लरी कोणाशी तरी बोलत असते. आणि त्याला म्हणत असते, "हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. मी दिलेलं काम लवकरात लवकर पूर्ण करायचं, नाहीतर लक्षात ठेवायचं, मी वल्लरी आहे, वल्लरी. मी दिलेल्या शब्दाला जागते, नाहीतर समोरच्याला जागीच तुडवून काढते." वल्लरी कोणाला तरी धमकावत आहे हे ईश्वरीने लांबूनच ऐकलेलं असतं. आणि ईश्वरी स्वतःशी बोलत असते, "काय झालंय काय वल्लरी मामींना? कोणाशी बोलतायत?" आणि अशातच आता ईश्वरीची आई थेट अर्णवच्या घरात शिरते.
आणि ऐश्वरी स्वतःच्या आईला आत घ्यायला जात असते. इकडे आपण पाहतोय वल्लरीने या दोघांना पाहिलेलं असतं आणि वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. वल्लरी बोलत असते, ही आली परत सुप्रिया, ही आली का मला माझं तोंड घेऊन लपावं लागतं. आणि अशातच आता ऐश्वरीने सुप्रियाला स्वतःच्या बेडरूममध्ये नेलेलं असतं. ऐश्वरीच्या आईच्या हातामध्ये काहीतरी कागद आहे आणि त्या कागदावर काहीतरी चित्र रेखाटलेलं आहे. आता हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी थेट वल्लरी सुप्रिया आणि ऐश्वरीच्या मागोमाग ऐश्वरीच्या बेडरूमपर्यंत पोहोचलेली असते. ऐश्वरी आणि सुप्रियाने थेट आतून लॉक लावून आतमध्ये बसलेले असतात. वल्लरी बाहेरून आतमध्ये काय चाललंय याचा अंदाज घेत असते, पण नेमकं आतमध्ये काय चाललंय हे वल्लरीला कळत नसतं. अशातच आपण पाहतोय आता ऐश्वरी म्हणत असते, आई सर्वात आधी मला ते स्केच दाखव, मलाही बघायचं आहे. माझ्या आईच्या आयुष्यात आत्तापर्यंत भूकंप आणणाऱ्या त्या बाईला. त्यावर सुप्रिया म्हणत असते, नको काळजी करूस तू, आता ती बाई आपल्या तावडीतून सुटणार नाही. आणि अशातच आता ऐश्वरीला सुप्रियाने ते स्केच दाखवलेलं असतं. ते स्केच पाहिल्यानंतर ऐश्वरीला धक्काच बसतो. सुप्रिया म्हणत असते, काय ग ऐश्वरी, तू इतकी का खादरलीस? त्यावर ऐश्वरी म्हणत असते, आई तुला माहिती नाही का या कोण आहेत त्या? त्यावर सुप्रिया म्हणत असते, कोण आहेत म्हणजे? अगं मला माहिती आहे, ही एक नंबरची नालायक आहे, जिच्यामुळे आत्तापर्यंत मी नको तेवढा मनस्ताप सहन केलाय. त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते, आई ते सगळं ठीक आहे, पण ही जी बाई आहे ना, या बाईपर्यंत आपण जर पोहोचलो तर एक गोष्ट लक्षात ठेव, नम्रता ताईचं लग्न मोडेल. हे वाक्य ऐकल्यावर सुप्रिया म्हणत असते, काय बोलतेस तू? या बाईचा आणि आपल्या नमोच्या लग्नाचा काय संबंध? त्यावर ऐश्वरी म्हणत असते, आई असं काय करतेस? ही जी बाई आहे ना, ही आकाश सरांची आई आहे, अर्णव सरांची मामी, वल्लरी नावायचं. त्यावर सुप्रिया हादरते. सुप्रिया म्हणत असते, काय? ही वल्लरी याच घरात राहते, आकाश सरांची आई आहे आणि अर्णवची मामी सुद्धा? त्यावर ऐश्वरी म्हणत असते, हो आई हो. त्यावर सुप्रिया म्हणत असते, ऐशू एक गोष्ट तुझ्या आता लक्षात आलीच असेल. त्यावर ऐश्वरी म्हणत असते, काय आई? त्यावर सुप्रिया म्हणत असते, मी आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा या घरात आले त्या वेळेला ही बाई माझ्यापासून लपून राहिली आहे. त्यावर ऐश्वरी म्हणत असते, आई अगदी बरोबर बोललीस तू, म्हणजे या बाईच्या मनात खोट आहे म्हणून ती तुझ्यासमोर कधीच आली नाही. चल आत्ताच्या आत्ता तिची चांगली फरगत काढूया. त्यावर ऐश्वरी म्हणत असते, बघ आई आधी सगळा विचार कर, नम्रता ताईचं लग्न मोडेल. त्यावर सुप्रिया म्हणत असते, अगं नको काळजी करूस तू, जर आकाश सरांचं माझ्या नम्रतावर खरंच प्रेम असेल ना, तर या बाईचाही काही संबंध नाही. हिला तर मला तिची जागा दाखवून द्यायचीच आहे. त्यावर ऐश्वरी म्हणत असते, आई जर असं असेल ना तर चल, काळजीच करू नको, मी आहे तुझ्याबरोबर. आणि अशातच आता थेट ऐश्वरी आणि सुप्रिया दोघं हाताला हात धरून बेडरूममधून बाहेर पडलेले असतात आणि थेट हॉलपर्यंत पोहोचतात. समोरून आता ऐश्वरीच्या नवऱ्याची म्हणजे अर्णवची घरात एंट्री होते आणि तेवढ्यात तो म्हणत असतो, काकू तुम्ही इथे? त्यावर लगेचच आता ऐश्वरीची आई पुढे येते आणि म्हणत असते, अर्णव आत्तापर्यंत मी तुला कधीच कोणताही पुरावा देऊ शकले नव्हते, पण आज पुराव्यासकट त्या बाईला मी तुझ्यासमोर उभं करणार आहे, जिने तुझ्या आयुष्यात आत्तापर्यंत महाभूकंप आणला आणि माझंही चरित्र हैराण करण्याचा प्रयत्न केला. त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो, काकू काय बोलताय ना, काहीच कळलं नाही मला. त्यावर ऐश्वरी म्हणत असते, अर्णव सर असं काय करताय तुम्ही? ओ आई, आणि तुमच्या बाबांना बदनाम करणाऱ्या त्या बाईला आईने शोधून काढलंय. हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो, काय? आणि अशातच आता थेट ऐश्वरीच्या हातात असलेलं स्केच ऐश्वरीने अर्णव समोर उघड केलेलं असतं. ते स्केच पाहून अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर
मामीचा फोटो दाखवून काय सिद्ध करायचं आहे? त्यावर सुप्रिया म्हणत असते, अर्णव, ही बाई दुसरी दुसरी कोणी नसून तुझ्या बाबांना आणि मला बदनाम करणारी बाई आहे. हे वाक्य ऐकल्यावर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणत असतो, काय काय बोलताय काकू तुम्ही हे? त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते, हो, मी जे काही बोलत आहे ते अगदी खरं आहे. त्यावर मात्र अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. आणि अशातच आपण पाहतोय अर्णवला नेमकं सुचत नसतं काय बोलावं. त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर बघा, विचार करा, या घरामध्ये आई काही पहिल्यांदाच आलेली नाहीये. बहुतेक 5-6 वेळा आली असेल. पण कधी तुम्हाला आठवतंय वल्लरी मामी स्वतःहून कधी आईच्या समोर आली आहे? मी तर अनेक वेळा पाहिलं, आई आल्यानंतर वल्लरी मामी तासनतास दिसतच नाही. हे सगळं आता अर्णवच्या डोळ्यासमोर फिरत असतं की खरंच ईश्वरी जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे. ज्या ज्या वेळेला सुप्रिया काकू या घरात आल्या त्या त्या वेळेला ही वल्लरी कुठे ना कुठे जाऊन लपायची. म्हणजे हिच्याच मनात काहीतरी खोट आहे. तेवढ्यात आपण पाहतोय जोरदार आवाज अर्णवने दिलेला असतो, ए वल्लरी खाली ये. आता एकेरी उल्लेख अर्णवने वल्लरीचा केलेला असतो, तोही नावासकट. त्यामुळे आता वल्लरीचं टाळकं सटकतं. वल्लरी स्वतःशी बोलत असते, बहुतेक या नालायक सुप्रियाने माझी वाट लावलेली आहे. आणि अशातच आता वल्लरीला बेडरूम मधून बाहेर येणं खूपच जड होत असतं. तेवढ्यात पुन्हा आवाज आलेला असतो, वल्लरी ऐकायला आलं नाही का? खाली ये, नाहीतर माझ्या बायको आणि सासूला पाठवून तुला फरफटत खाली आणायला लावीन. आता हे दुसरं वाक्य ऐकल्यावर वल्लरीची चांगलीच टरकते. लगेचच आता वल्लरी सटासट खाली येते. आणि तेवढ्यात समोर असलेल्या सुप्रियाने वल्लरीला पाहताच धावत जाऊन वल्लरीला कानफटात मारायला सुरुवात केलेली असते. वल्लरी सुप्रियापासून वाचण्याचा प्रयत्न करत असते, पण शेवटी सुप्रियाने एका हाताने वल्लरीला घट्ट असं धरलेलं असतं आणि दुसऱ्या हाताने दे दनादन फटकवायला सुरुवात केलेली असते. वल्लरी सुप्रियाच्या तावडीत सापडल्यामुळे आता कोणच तिथे जात नसतं, कारण सुप्रियाचा रुद्र अवतार पाहायला मिळालेला असतो आणि सुप्रिया या वल्लरीला चांगलंच तुडवत असते. वल्लरीची अवस्था अत्यंत बिकट झालेली असते आणि तेवढ्यात वल्लरीचा नवरा तिथे आलेला असतो. तो म्हणत असतो, सुप्रिया ताई काय झालंय, का असं वागताय तुम्ही? त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो, मामा, म्हणजे तूही आतापर्यंत माझ्यापासून सगळं काही लपवून ठेवलंयस तर? त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो, अरे भाच्या, कशाबद्दल बोलतोयस तू? आधी कळलं तर पाहिजे. त्यावर ईश्वरीची आई म्हणत असते, भाऊजी, तुमच्या या बायकोने आतापर्यंत मला आणि अर्णवच्या बाबांना बदनाम केलं होतं, याबद्दल तुम्हाला खरंच काही माहिती नव्हतं का? त्यावर अर्णवचा मामा म्हणत असतो, अरे मला या संदर्भात काहीच माहिती नव्हतं. ही वल्लरी इतक्या खालच्या थराला जाईल याचा कधी मी विचार सुद्धा केला नव्हता, पण आज पाहिलंय वल्लरी, खरंच तू माझी बायको असल्याचा मला आज खूप पश्चाताप होतोय. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता वल्लरीने थेट तिथून पळण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण ईश्वरीने वल्लरीला मध्येच पकडत असं म्हटलेलं असतं, काय समजतेस तू स्वतःला? या ठिकाणावर ना पळशील आणि मी तुला पळू देन? आता तर आम्ही दोघी तुला सोडणारच नाहोत. आणि अशातच आता अर्णव म्हणत असतो, थांब मी सिंदोर, मला देखील या बाईला जाब विचारायचा आहे. माझ्या वडिलांना बदनाम करणाऱ्या बाईला मला तर सोडायचंच नाहीये. या बाईमुळे मला माझ्या वडिलांचं छत्र लाभलं नाही, मला माझ्या आईचं प्रेम लाभलं नाही. आता तर मी हिचा गळा आवळणार आहे. अर्णवने थेट वल्लरीच्या गळ्यात हात घातलेला असतो. आणि तेवढ्यात ईश्वरी म्हणत असते, थांबा अर्णव सर, थांबा, तुम्ही असं काही वागू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, अशा पद्धतीने वागलात ना तर ते चुकीचं ठरणार आहे. मित्रांनो, यापुढे आपल्याला असं पाहायला मिळू शकतं की आता अर्णव ईश्वरीने मिळून या वल्लरीला चांगलंच वाकडं तिकडं करून तुरडलेलं असणार.
बाकी तुम्हाला आजच्या भागाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.